श्रीराम समर्थ. नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक 89. परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या पुस्तकामधून. परमार्थ प्रश्न उत्तरे. प्रश्न 1. संत कोणाला म्हणावे? उत्तर: काम, क्रोध, लोभ आणि द्वेष या विकारांनी ज्याला सोडले तो. प्राणायामादी कष्टा वाचून ज्याचे मन अदृश्यात किंवा सूक्ष्मात स्थिर झाले तो. तसेच ज्याचे अंतरी भगवंत अचलपणे राहतो तो. 2. भगवंताला ओळखावे कसे? उत्तर: संताला ओळखले की भगवंताला आपोआप ओळखता येते. संत आणि भगवंत स्वानंदाच्या दोन बाजू आहेत. 3. संत कसा असतो? संत बाहेरून म्हणजे शरीराने माणूस दिसतो व माणसासारखा वागतो, परंतु तो आतून म्हणजे मनाने आनंदरूप असतो आणि भगवत प्रेमाने भरून वाहतो. 4. आपल्याला समजणारी संताची खूण कोणती? उत्तर: श्वासाप्रमाणे सहज 24 तास अखंड आणि शरीराच्या कोणत्याही अवस्थेमध्ये ज्याचे नामस्मरण अतूट टिकते तो संत जाणावा. 5. संत दर्शनाचे फल काय? उत्तर: संत दर्शनाने आपली वासना फळास तरी येते किंवा क्षीण होऊन जाते. दोन्ही दृष्टीने आपला शेवट गोड होतो. 6. संत कृपा कशाला म्हणतात? उत्तर: संत मनाने जिथे राहतो तिथे मन सहज ठेवण्याची शक्ती अंगी येते. ही खरी संत कृपा होय. संत कृपा ज्याच्यावर होते तो स्वतः संतच बनतो, यात संशय नाही. 7. संतापाशी शिकावे काय? उत्तर: भगवंताचे अनुसंधान. संसारातील नाना प्रकारच्या प्रसंगामध्ये भगवंताला मनाने कसे चिटकून राहावे ही विद्या संतापाशीच शिकायला मिळते. 8. सत्संगाने साधते काय? उत्तर: भगवंताच्या कथा ऐकून तो मला हवा अशी खरी तळमळ लागते. माणूस स्वतः भगवंताच्या गुणांचे वर्णन करू लागतो. त्यामध्ये रस निर्माण झाल्याने त्याची वृत्ती आपोआप आत राहणाऱ्या भगवंताकडे वळते. त्याचे मन नामात रंगते. 9. सत्संग मिळण्याचा उपाय कोणता? उत्तर: पूर्वजन्मीचे पुण्यकर्म, भगवंताची कृपा, अखंड नामस्मरण किंवा तळमळीची प्रार्थना यापैकी एक वा अधिक उपायांनी सत्संग साधतो. शेवटचे 2 उपाय जीवाच्या आवाक्यात असतात. 10. सत्संगाचा अधिकारी कोण? उत्तर: प्रत्येक जीव, पशु, पक्षी, वृक्ष देखील सत्संगाला लायक असतात. सत्संगाने अंतरंगामध्ये बदल घडून येतो, म्हणून पशुचा देह असला तरी जीवाचे अंतरंग शुद्ध होऊन जाते. सामान्य माणूस संतांच्या सहवासाला राहतो, पण त्या संताला आतून चिकटत नाही. तसे झाल्याने संत त्यामध्ये उतरत नाही. तरी सत्संग वाया गेला असे कधी होत नाही. आज ना उद्या त्या जीवाचा उद्धार झाल्याविना राहत नाही. प्रश्न 11. साधकाचे मुख्य लक्षण कोणते? उत्तर: कामवासना, पैसा, प्रतिष्ठा आणि काळजी यांचे चिंतन करण्यात वाया जाणारी मनाची शक्ती जो युक्तीने भगवंताच्या चिंतनाकडे वळवतो तो साधक जाणावा. 12. साधकाने काय विसरू नये? उत्तर: भगवंताचे चिंतन, सद्गुरूंनी दिलेल्या नामाचे स्मरण आणि कर्तव्याचे आचरण साधकाने कधी विसरू नये. 13. साधकाने काय स्मरू नये? उत्तर: पूर्वी आपल्या हातून घडलेले पापकर्म, कामवासनेचा भोग, समाजात भोगलेला मान, होऊन गेलेले पैशाचे नुकसान, मृत्यूने हिरावून नेलेले प्रियजन आणि शरीरास पिडणारा रोग यांचे स्मरण साधकाने शक्य तितके टाळावे. हे साधले तरच मन नामस्मरणात रंगून जाईल. प्रश्न 14. साधकाच्या आड काय येते? उत्तर: साधकाचे अज्ञान त्याच्या आड येते. अज्ञानातून अहंकार जन्म पावतो आणि त्याच्या पायी जीव अविवेकाने वागतो. म्हणून संतांच्या सानिध्यात किंवा सत्शास्त्राच्या चिंतनात विवेक बळकट करून आपल्या अहमला भगवंताच्या चरणी लीन करावा, म्हणजे साधक तरतो. प्रश्न 15. साधकाने सोडावे काय? उत्तर: दुसऱ्याच्या दोषाचा काथ्याकूट करणे, विकारांना सहज वश होणे, आचार भ्रष्ट होऊन समाजात वावरणे, आपल्या साधनाची टिमकी वाजवणे, फार खाणे, फार निजणे आणि फार बोलणे,
तसेच फार काळजी करणे व उगीच वेळ वाया घालवणे या गोष्टी साधकाने सोडणे अवश्यच आहे. प्रश्न 16. साधकाने साधन कसे सांभाळावे? उत्तर: आपले जीवन आता फक्त भगवंतासाठीच आहे ही पक्की खूण गाठ मनाशी बांधून साधकाने आपला दिवस घालवावा. संसारातील काही कर्मे करावी लागतीलच, पण ती नाईलाजाने करावी, हौसेने करू नयेत. त्यातून उरलेला सगळा वेळ जप, ध्यान, श्रवण, वाचन आणि मनन यात घालवावा. रोज थोडा वेळ तरी एके ठाई डोळे मिटून अगदी स्वस्थ बसण्याची सवय करावी. निरंतर नियमाने अभ्यास केला तर मनाचे स्वरूप आपोआप बदलून लागल्याचा अनुभव येतो. प्रश्न 17. साधकाने आपली प्रगती कशी मोजावी? उत्तर: आपल्या देहाचे प्रेम कमी होत जाऊन आपल्यातील काम, क्रोध, लोभ हे विकार बलहीन झालेले अनुभवास येणे हे प्रगतीचे खरे खरे चिन्ह समजावे. तरी पण मनाची शांतता वाढणे, संसारातील भल्याबुऱ्या प्रसंगात मनाची समता टिकणे, सारखे नाम घेत राहून सद्गुरूंचे चिंतन करीत बसावेसे वाटणे, दुसऱ्याचे दोष व अपराध पोटात घालणे आणि दृश्य वस्तूंबद्दलचे हवेपण क्षीण होणे या लक्षणावरून साधकाने आपली प्रगती मोजावी. प्रश्न 18. परमार्थ अगदी थोडक्यात सांगा. उत्तर: आहे ते गोड करून घ्या, सर्वांशी नम्र व्हा, होईल तेवढे नाम घ्या आणि तो भगवंत माझ्या मागे आहे ह्या विश्वासाने वागा. यामध्ये सगळा परमार्थ आला. प्रश्न 19. प्रपंचात राहणाऱ्या सामान्य माणसाला परमार्थ कसा साधेल? उत्तर: प्रापंचिकाने पुढील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. 1. रोज अगदी नियमाने थोडे तर नामस्मरण करावे. 2. आठवड्यातून 1 दिवस तरी संतांची किंवा साधकाची संगती करावी. 3. स्वतःच्या आणि लोकांच्या सांसारिक चर्चा, ऑफिसमधील नित्याच्या घटना, इतर साधकांच्या वागण्याची चिकित्सा आणि फालतू पुस्तकांचे वाचन मनापासून टाळावे. 4. कोणतेही वर्तमानपत्र अथपासून इतिपर्यंत वाचू नये. 5. आपल्या प्रकृतीला सोसेल असा योग्य परिमित आहार असावा. 6. स्वतः अमानी असून दुसऱ्याला मनापासून मान द्यावा. 7. आपल्या वागण्यात व साधनात ढोंगाचा लवलेश देखील नसावा. 8. आपल्या साधनाबद्दल आणि सद्गुरूबद्दल चुकून देखील वादविवाद करू नये, कारण दोन्ही फार पवित्र असतात. 9. व्यवहार न सोडता मनामध्ये संतोषाची वृत्ती बाळगण्याचा अभ्यास करावा. 10. आपले जीवन अर्थात आपला प्रपंच व परमार्थ भगवंताच्या इच्छेने चालला आहे अशी भावना वाढीस लावावी. ही 10 मण्यांची माळ गळ्यात घालून प्रपंच करणाऱ्याला हा म्हणता परमार्थ साधतो. प्रश्न 20. भक्ती म्हणजे काय? आपल्याला दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंमध्ये, आपल्याशी संबंध येणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये, आपल्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांमध्ये भगवंत दिसल्याने मन शांत व प्रसन्न राहणे ही भक्ती. प्रश्न 21. भगवंताचे दर्शन केव्हा होते? उत्तर: तो मला भेटावा अशी उत्कंठा लागून जीवाला चैन पडत नाही, दुसरे काही सुचत नाही तेव्हा. प्रश्न 22. भगवंताचे दर्शन कसे होते? उत्तर: सामान्यपणे साधकाला ज्या सगुण रूपाची आवड असते, सवय लागते, त्याच रूपाने त्याला दर्शन घडते. कधीकधी प्रत्यक्ष रूप दिसत नाही, पण तो माझ्यापाशी आहे अशी निसंशय प्रचिती येते. हे दर्शन अधिक वरचे होय. प्रश्न 23. प्रार्थना कोणी करावी? उत्तर: जो मनुष्य जन्मास येतो त्याने. 24. प्रार्थना कशी करावी? उत्तर: शरीराने दीन, मनाने लीन, वृत्तीने क्षीण, अहंकाराने हीन आणि अंतःकरणाने प्रेमाच्या अधीन होऊन करावी. 25. भक्ताचे महत्त्व कोणते? उत्तर: भगवंत जेवढा मोठा तेवढाच भक्त देखील मोठा होतो. इतकेच नव्हे तर प्रेमलीन भक्ताच्या पुढे भगवंतसुद्धा दीन बनतो. गोपींनी त्याला नाचवलाच की नाही, असा भाग्यवान भक्त विरळा.
26. भक्त कसा असतो? उत्तर, संसारातील सगळ्या भोगवस्तू भक्ताच्या अवतीभोवती वावरतात, पण त्याच्या आत त्या शिरत नाहीत. जोपर्यंत त्याची वृत्ती भगवंताकार राहते तोपर्यंत भगवंत त्याच्या नजरेसमोरून हलत नाही. अर्थात तोपर्यंत भोगवस्तूंकडे त्याचे लक्ष जात नाही. 27. भक्त व साधक यामध्ये फरक कोणता? उत्तर, माझे अंतरंग मी भगवंताला अर्पण केले ही जाणीव जोपर्यंत जिवंत असते तोपर्यंत तो साधक, आणि ती निःशेष विलीन होऊन मी नाही फक्त तोच आहे ही भावना स्थिर झाली की भक्त. 28. भक्तांचे काय पाहू नये? उत्तर, भक्तांची जात पाहू नये, त्यांचे वय पाहू नये, त्यांची लौकिक विद्या पाहू नये, त्यांचे भाषाज्ञान पाहू नये, त्यांचे शरीर सौंदर्य पाहू नये, त्यांच्या नातेवाईकांचे मत पाहू नये, त्यांचा प्रपंच पाहू नये. 29. भक्त ओळखावा कसा? उत्तर, दिवस व रात्र जो भगवंताच्या नामात मस्तपणे राहतो तो खरा भक्त. 30. सगुणाला कसे मानावे? उत्तर, भगवंताची मूर्ती ही साक्षात भगवंत आहे अशी निस्संदेह धारणा धरावी. जो निर्गुण आहे तोच भक्तासाठी सगुण होतो. यातील प्रश्नोत्तरे पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.